नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी. जेपी नड्डांच्या निवासस्थानावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. अमित शहा, विनोद तावडेंच्या उपस्थितीत नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती. निवडणूक निकालाआधी अमित शहा, नड्डा, राजनाथ सिंह यांच्यात चर्चा झालेली आहे. तर दिल्ली ते जेपी नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे. अमित शहा, विनोद तावडेंच्या उपस्थितीत नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती. तर निवडणूक निकालाआधीच अमित शहा, नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यात चर्चा झालेली आहे. महत्त्वाची अपडेट ही आपण पाहत आहोत. अमित शहा, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नड्डांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती. जेपी नड्डांच्या निवासस्थानावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, काय अधिक अपडेट या बैठकी संदर्भात? खरं तर अमित शहा यांच्या माफ करा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे. अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित होते, राजनाथ या बैठकीला उपस्थित होते, त्याचबरोबर मनोहरलाल खट्टर देखील होते. महत्वाचं हेच आहे की 24 तास आधी, म्हणजे निकालाच्या 24 तास आधी ही बैठक पार पडली आहे. जर भाजपची सत्ता आली पुन्हा तर नेमकं कसं नियोजन असेल याबाबतची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळते. सेलिब्रेशन कशा पद्धतीनं करायचं, किंवा पंतप्रधान मोदी हे त्यावेळेला कुठं असतील आणि भाजप कार्यालयामध्ये कशा पद्धतीने या सगळ्यांचं नियोजन केलं जाईल याची एक महत्वपूर्ण चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे. अगदी संदीप, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात. तर आपण पाहतोय निवडणूक निकालाआधी शहा, नड्डा, राजनाथ सिंह यांच्यात चर्चा झालेली आहे. निवडणुकीच्या निकालाला 21 तास बाकी असतानाच ही बैठक पार पडलेली आहे. शहा आणि तावडेंच्या उपस्थितीत नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे.